रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 6. आत्मसंयमन योग. भाग 7. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. यथायोग्य आहार विहार करणाऱ्यांना, यथायोग्य कर्म करणाऱ्यांना, तसेच यथायोग्य झोपणाऱ्यांना आणि जागणाऱ्यांना हा दुःखाचा नाश करणारा योग प्राप्त होतो. आहार तरी सेविजे, परी युक्तीचेनी मापे मविजे, क्रिया जात आचरिजे, तयाची स्थिती मापितला बोल बोलिजे, मितलिया पाऊली चालिजे, निद्रेही मानू दिजे, अवसरे एके, जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले, ए तुलेनी धातू साम्य संचले, असेल सहजे ऐसे युक्तीचे निहाते, जै इंद्रिया ओपिजे भाते, तै संतोषासी वाढते मनची करी. अन्नाचे सेवन तर केलेच पाहिजे, परंतु ते नियमांच्या मापाने मोजलेले असावे. त्याप्रमाणे सर्व कर्मे युक्तीने योग्य प्रमाणात करावीत. मोजके शब्द बोलावेत, मोजक्या पावलांनी चालावे, योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा, जागरणही परिमित असावे. अशा नियमित आचरणामुळे शरीरातील सप्तधातू समतोल राहतील. अशा नियमित आणि परिमित हाताने इंद्रियांना विषय दिले तर मनातील संतोषाचा वृक्ष बहरू लागतो. यदा विनियतं चित्त मात्मन्येवावतिष्ठते, निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. जेव्हा वश केलेले चित्त आत्मस्वरूपात स्थित होते, तेव्हा सर्व कामनांविषयी इच्छारहित झालेल्या पुरुषाला योगयुक्त असे म्हटले जाते. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे, तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता, जैसे भाग्याची ये भडसे उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जाता पैसे घर रिघे, तैसा युक्तिमंतू कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीची पीके अनुभव तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा, तो आपवर्गींची राणीवा अलंकारीजे. जेव्हा बाह्य इंद्रियांना नियमितपणाचे सुयोग्य वळण लागते, त्यावेळी अंतःकरणात सुख वाढते. अशा स्थितीत योगाच्या अवघड क्रिया न करताही योगाचा अभ्यास सहजच घडतो. ज्याप्रमाणे भाग्याचा उदय झाला असता उद्योगाच्या निमित्ताने सर्व प्रकारची समृद्धी घरी चालून येते, त्याप्रमाणे जो नियमाने वागतो तो कौतुकाने जरी योगाच्या अभ्यासाकडे वळला तरी त्याला आत्मसिद्धी प्राप्त होते. म्हणून अर्जुना, सात्विक आचरणाचा नियमितपणा ज्या भाग्यवान पुरुषाच्या हातून घडतो, तो मोक्षाच्या राज्याने सुशोभित होतो. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता, योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या स्थानातील दिवा न डोलता स्थिर असतो, तीच उपमा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मग्न झालेल्या योग्याच्या संयत चित्ताला दिली जाते. युक्तियोगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेत होय बरवे, ते तक्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे, तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची या. आता तुझे मनोगत जाणोनी, काही एका आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देऊनी परिसावेगा. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षु न होसी, ते सांग पाकाय बिहसी दुवाडपणा. तरी पार्था हे जणे, सायास घेशी हो मने, वाया बागुलये दुर्जने इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी काय जिव्हा न म्हणे. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगा सारिखे काही आहे. नियमित सन्मार्गाने वागणाऱ्याला जर योगाचा अभ्यास करण्याची इच्छा झाली तर तो योग
नद्यांचा संगम झालेल्या प्रयाग तीर्थाप्रमाणे होय. त्या आत्मस्वरूपी प्रयागाच्या ठिकाणी ज्या पुरुषाचे मन क्षेत्र संन्यासाप्रमाणे स्थिर राहते त्या पुरुषाला तू योगी म्हण. आणि प्रसंगाच्या अनुरोधाने हेही लक्षात ठेव की त्याच्या चित्ताला निश्चल दिव्याची उपमा लागू पडते. आता तुझे मनोगत जाणून आम्ही तुला काही विचार सांगणार आहोत, म्हणून तू एकाग्र चित्ताने ते ऐक. तू योगप्राप्तीची इच्छा करतोस, परंतु त्याचा अभ्यास करण्याविषयी तू योग्य प्रयत्न करीत नाहीस. तो योग अभ्यास कठीण आहे अशी तुझ्या मनाला भीती वाटते का ते सांग. हे अर्जुना, हा योगाचा अभ्यास कष्टदायक आहे असे जर तुझ्या मनाला वाटत असेल तर ही दुर्जन इंद्रिये याविषयी उगीचच त्याचा बाऊ करतात. असे पहा की जे आयुष्य स्थिर करते, संपत आलेल्या जीविताला मागे आणते, ते औषध जीभ शत्रू समजत नाही का? त्याप्रमाणे आपल्या पारमार्थिक हितासाठी जे जे काही चांगले ते नेहमीच इंद्रियांना दुःखकारक वाटत असते. एरवी योगासारखे सुलभ साधन कोणते आहे का? यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. ज्या अवस्थेत योगाच्या अभ्यासाने वृत्ती शून्य झालेले चित्त विषयांपासून परावृत्त होते आणि ज्या स्थितीत परिशुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होऊन आत्मतत्वात ते संतुष्ट होतं, इंद्रियांच्या पलीकडील शुद्ध सूक्ष्म बुद्धीने ग्रहण होणारा जो अपार आनंद आहे, तो ज्या अवस्थेत अनुभवाला येत असतो आणि ज्या अवस्थेत स्थित झालेला हा योगी आपल्या मूळ स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. म्हणून आसनाची आगाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका, तेणे होईल तरी हो का निरोधूयया. एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे, तै चित्त भेटोरिगे आपण पेया. परतोनी पाठी मोरे ठाके, आपण आपणिया ते आपण देखे. देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मीची. तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे. मग आपण पा समरसे विरोनी जाय. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिये नेणती कही. ते आपणची आपुलिया ठाई होऊनी ठाके. म्हणून आसनांच्या बळकटपणापासून समाधीपर्यंत जो अभ्यास जो उत्तम प्रकारे आम्ही तुला सांगितला आहे त्याने त्या इंद्रियांचा निग्रह होईल. एरवी ह्या योगाच्या साधनेने ज्यावेळी इंद्रियांचा निग्रह होतो त्यावेळी चित्त आपल्या मूळ आत्मस्वरूपाच्या भेटीला निघते. ज्यावेळी चित्त विषयांपासून परावृत्त होते आणि अंतर्मुख होऊन स्थिर पावते त्यावेळी त्या स्वस्वरूपाची ओळख होते. हे आत्मतत्व मी आहे असा ते अनुभव घेते. ह्या आत्मतत्वाची ओळख होताच ते चित्त सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ दुसरे काही नाही. ज्याला इंद्रिये जाणत नाहीत असे जे परब्रह्म ते स्वतःच आपल्या ठिकाणी होऊन राहते. यम लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. परमेश्वर प्राप्ती रूप लाभ प्राप्त झाला असता जो त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ मानत नाही आणि या अवस्थेत स्थित झालेला योगी मोठ्या दुःखाने देखील विचलित होत नाही. मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पापरी भारे चित्त न दाटे. का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महामुखी पहुडलिया चेओची नये. ऐसे आपण पारिगोनी ठाये मग देहाची वासू न पाहे आणि इकडची सुख होऊनी जाये म्हणून विसरे.
अशी अवस्था प्राप्त झाल्यावर मेरू पर्वतापेक्षाही मोठ्या दुःखाच्या भाराने देह दडपला असता देखील त्याच्या चित्ताला मात्र दुःख होत नाही, किंवा त्याचा देह शस्त्राने तोडला अथवा अग्नीमध्ये पडला तरी आनंद स्वरूपाशी एकरूप झालेले त्याचे चित्त देहबोधावर येत नाही. अशा प्रकारे आत्मस्वरूपात निमग्न झाल्यावर तो देहाची आठवण विसरतो. ब्रह्मानंद त्याच्या चित्ताचे स्वरूप होऊन गेलेले असते, म्हणून तो देहाला विसरतो. तं विद्यात् दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. तो दुःखरूप संसाराच्या संयोगापासून रहित आहे व ज्याला योग हे नाव आहे त्याला जाणले पाहिजे. तो योग निर्भय व प्रसन्न चित्ताने साधकाने निश्चयाने करावा. जया सुखाचिया गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराचिया तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी अंगे होई जेलगा. जे मन पूर्वी संसाराच्या तोंडात अडकलेले असते ते मन आता समाधीत आत्मानंद अनुभवते. त्यामुळे विषयवासनेची आठवण देखील निर्माण होत नाही. जे सुख योगाची शोभा आहे, संतोषाचे केवळ राज्य आहे, ज्या सुखासाठी आत्मज्ञानाचा अनुभव घ्यावा लागतो, ते सुख योगाचा अभ्यास केल्याने मूर्तिमंत दिसू लागते आणि पाहणारा आपण स्वतः सुखरूप होऊ शकतो. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रियग्रामं विनियम्य समंततः. संकल्पांपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व इच्छांचा पूर्ण त्याग करून आणि मनाने इंद्रियांच्या समूहाला सर्व बाजूंनी उत्तम प्रकारे वश करून तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा. जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे हा विषया ते निमालिया ऐके इंद्रिये नेमाची या धारणी देखे तरीही हे घालूनी मुके जीवितासी. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. तथापि हे अर्जुना, एका प्रकाराने तो योग सोपा आहे. संकल्पाचे पुत्र जे काम क्रोध लोभ वगैरे आहेत त्यांचा नाश केल्यामुळे त्या संकल्पाला जेव्हा पुत्रशोक होईल तेव्हा तो योग साध्य होतो. जर हा संकल्प 5 विषय पूर्णपणे नाहीसे झाल्याचे ऐकेल आणि इंद्रिये अत्यंत नियमितपणाने वागतात असे पाहिल, त्या दुःखाने हा संकल्प ऊर फुटून प्राणास मुकेल. हे सर्व प्रकार वैराग्य जर करेल तर मनात निर्माण होणाऱ्या संकल्पांची एरझारा बंद होऊन जाईल व सात्विक बुद्धी धैर्याच्या मंदिरात सुखाने नांदेल. शनै शनैरुपरमेद बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत्. यतो यतो निश्चलति मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्येत दात्मन्येव वशं नयेत्. धैर्ययुक्त बुद्धीने चित्ताला हळूहळू विषयांपासून परावृत्त करावे आणि आत्मस्वरूपी स्थिर करून दुसऱ्या कोणत्याही विषयाचे चिंतन करू नये. हे अस्थिर आणि चंचल मन ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणाहून त्याला निग्रहाने ओढून आणावे आणि आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर करावे. बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मनाते अनुभवाची या वाटा. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एके परी प्राप्ती आहे विचारी. हे न ठके तरी सोपारी आणि कएके. आता नियमो तू हा एकला जीवे करावा आपुला. जैसा कृत निश्चयाची या बोला बाहेरा नोहे. जरी ए तुलेनी चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलीले जेथ जाईल तेथुनी नियमोची घेऊन येईल. ऐसे निसैर्याची होईल सावियाची की.
बुद्धीला जर धैर्याचा आश्रय मिळाला तर ती मनाला हळूहळू अनुभवाच्या वाटेने आत्मस्वरूपी स्थिर करते. याही पद्धतीने परब्रह्मप्राप्ती होऊ शकते याचा तू विचार कर. आणि हे साधन तुला करता येणे शक्य नसेल तर आणखी एक सोपी अशी युक्ती सांगतो. आता हा एकटा निग्रह जीवेभावे आपलासा करावा. ज्या योगे ते चित्त निग्रहासाठी केलेल्या निश्चयरूपी शब्दाच्या बाहेर थोडे देखील जाणार नाही. जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर आपोआपच कार्य सफल झाले असे मानावे. परंतु एवढ्या निग्रहाच्या निश्चयाने चित्त स्थिर झाले नाही तर त्याला स्वैर सोडून द्यावे. मग स्वैर सोडलेले चित्त ज्या विषयाकडे जाईल तेथून नियमच त्याला परत घेऊन येईल. अशा प्रकारे चित्ताला अनेक वेळा ओढून आणल्यामुळे ते आपोआप स्थिर होईल. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतं कल्मषम्. कारण ज्याचे मन पूर्णपणे शांत झाले तो निष्पाप झाला, ज्याचा रजोगुण नाश पावला. अशा या परब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगी पुरुषाला सर्वश्रेष्ठ आनंद प्राप्त होतो. पाठिके तुलेनी एके वेळे तया स्थैर्याचेनी मेळे आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे तया ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जै वीरे तै गगनची का भरे विश्व तैसे जैसे चित्तलया जाये आणि चैतन्याची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहेणे. नंतर अशा प्रकारे चित्त अनेक वेळेला स्थिर राहिल्यामुळे ते सहजच आत्मस्वरूपाजवळ येईल आणि चित्ताने आत्मस्वरूपाला पाहिल्यावर ते चित्त आत्मस्वरूपाशी एकरूप होईल. या अलौकिक अवस्थेत अद्वैतामध्ये द्वैत बुडून जाईल आणि अवघे त्रैलोक्य ऐक्याच्या तेजाने उजळून जाईल. आकाशामध्ये निर्माण झालेली अभ्रे ज्यावेळी वाऱ्याने नाहीशी होतात त्यावेळी सर्वत्र शुद्ध आकाशच दिसते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपामध्ये चित्त लय पावले की संपूर्ण विश्व चैतन्यमय होते. या सुखमय उपायाने ब्रह्मप्राप्ती होते. युञ्जन्नैवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्श मत्यन्तं सुखमश्नुते. अशा प्रकारे निरंतर चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो आणि अनायासे ब्रह्मसाक्षात्कार रूपी अनंत अपार आनंदाचा अनुभव घेतो. या सोपया योगस्थिती उकलू देखिला गाभोवती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया ते सुखाचेनी सांगाते आले परब्रह्मा अंतवते तेथ लवण जैसे जळाते सांडू नेणे तैसे होयती मिळी मग सामरस्याची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिसे ऐसे आपले पायवरी चालीजे आपुले पाठीवरी हे पार्था नागवे तरी आण ऐके. मनातील संकल्प विकल्पांचा त्याग करून अशा या योगमार्गाने अनेकांनी आत्मप्राप्तीचे रहस्य जाणले आहे. मीठ पाण्यात विरघळून गेल्यावर ते जसे पाण्याला सोडू शकत नाही त्याप्रमाणे ते साधक सुखाच्या संगतीने परब्रह्मपदास येऊन मिळाले. त्याप्रमाणे जीवाशिवाचा मिलन झाल्यावर त्याची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिव्यप्रकाशी दिवाळी दिसते. याप्रमाणे आपलेच पाय आपल्या पाठीवर घेऊन योगी चालत असतो. असा अवघड योगमार्ग तुला साध्य करता येत नसेल तर अर्जुना तुला आणखी एक उपाय सांगतो, तो ऐक. सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. योगाभ्यासाने ज्याचे चित्त पूर्ण शुद्ध आणि स्थिर झालेले आहे, ज्याची दृष्टी समरूप झालेली आहे,
असा योगी आत्मा हा सर्व भूतमात्रांचे ठिकाणी स्थित आणि सर्व भूतमात्र आत्म्याच्या ठिकाणी स्थिर आहेत असे पाहतो. जो मला सर्वत्र समप्रमाणात पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो त्याला मी कधी दृष्टीआड होत नाही व तो मला कधी दृष्टीआड होत नाही. तरी मी तव सकळ देही असे एथ विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घे पे तुले होवावे का. एरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतकरणे केवळ एकत्वाची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया बोलता दिसत सेवाया. एरवी न बोलीजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचेनी आयुष्ये रसू का गगनाचेनी माने अवकाशू तैसा माझेनी रूपे रूपसू पुरुषू तो गा. मी सर्वांच्या देहात आहे यात काही शंका नाही. त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. हे असेच बनलेले आहे आणि परस्परांत मिसळलेले आहे. परंतु साधकाने आपल्या बुद्धीचा दृढ निश्चय करावा. अर्जुना एरवी तरी जो पुरुष ऐक्य भावनेने सर्व भूतमात्रांमध्ये समप्रमाणात असलेल्या मला जाणून भजतो, भूतमात्राच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी केवळ माझे एकत्व जाणतो. हे अर्जुना मग तो माझ्याशी एकरूप आहे हे बोलणे देखील व्यर्थ आहे. कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. दिवा आणि प्रकाश यांच्यामध्ये जशी एकाच प्रकारची योग्यता आहे त्याप्रमाणे तो माझे ठिकाणी आणि मी त्याचे ठिकाणी ऐक्यभावाने आहोत. ज्याप्रमाणे पाण्याच्या अस्तित्वाने रसाला अस्तित्व असते अथवा आकाशाच्या अस्तित्वाने पोकळीचे अस्तित्व असते त्याप्रमाणे योगी पुरुष सच्चिदानंद रूपाने सच्चिदानंद रूप झालेला असतो.